नाही, ही सगळ्यात मोठी बाब आहे. मागेल त्याला शेअर्स आहे. काही बँकांमध्ये आपल्याला हा मत देईल का नाही देईल किंवा काय देईल अशा पद्धतीने निकष लावून पात्र लोकांना सुद्धा अपात्र केलं जातं. तुम्ही जातपात मानत नाही तुमच्या संचालकांमध्ये आणि या शेअर्स वाटपामध्ये. त्याबद्दल सर्व 12 बलुतेदारांच्या वतीने तुमच्या सगळ्या संचालक मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन. देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। तरक्कियों के इस दौर में उसी का जोर चल गया, बना के अपना रास्ता जो भीड़ से निकल गया। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है, परों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। नासिक मर्चंट कोऑपरेटिव बैंक लिमिटेड पंचवार्षिक निवडणूक 2023 ते 2028 माननीय माजी आमदार श्री वसंतराव गीते आणि श्री सोहनलाल भंडारे यांच्या नेतृत्वाखाली आजच्या ह्या प्रचाराच्या निमित्ताने आदरणीय वसंतरावजी गीते साहेब, सोहनलालजी भंडारी साहेब आणि त्यांचे सर्व संचालक उमेदवार हे आपल्या मालेगाव नगरीमध्ये आले. म्हणून मी समोर बसलेल्या सगळ्या मालेगावकरांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. भाऊ, ही प्रचाराची तुम्ही जो वचननामा दिलेला आहे हा वाचला. तुम्ही ह्या 5 वर्षामध्ये काय काम केलं, कशा पद्धतीने कामकाज केलं, याचा सर्व लेखाजोखा ह्या 5 नंबरच्या मुद्द्यामध्ये येऊन गेलेला आहे. या महाराष्ट्रातलं कोऑपरेटिव्ह बँकेचं जे बँकिंग फेडरेशन आहे त्या फेडरेशननी सलग 2 वर्ष महाराष्ट्रातला सर्वप्रथम पुरस्कार या नाशिक मर्चंट बँकेला दिला. ही काही सोपी गोष्ट नाही. आणि सलग 2 वेळा या महाराष्ट्रामध्ये हजारो बँका आहेत, कल्याणला आहेत, ठाण्याला आहेत, पुण्याला आहेत, यांच्यापेक्षा जास्त ठेवी असलेल्या 5-5 हजार ठेवी असलेल्या बँका आहेत. त्या बँकांना मागे टाकून आणि सलग 2 वर्ष महाराष्ट्र लेवलचा प्रथम पुरस्कार तुम्हाला मिळतो तुमच्या नेतृत्वामध्ये या बँकेला. ही तुमची उज्ज्वल कारकिर्दीची आणि पारदर्शक कारकिर्दीची प्रचिती आहे. याच्यापेक्षा मोठी साक्ष कोणतीच नाही. मला वाटतं हे सगळं जर बघितलं तर पदाचा आणि सत्तेचा उपयोग हा संस्थेपेक्षा स्वतःच्या वैयक्तिक विकासाला आणि हिताला जर करणं याला विकृती म्हणतात. पदाचा आणि सत्तेचा उपयोग हा संस्थेपेक्षा स्वतःच्या हितासाठी करणं आणि वैयक्तिक विकासासाठी करणं याला विकृती म्हणतात. आणि पदाचा आणि सत्तेचा उपयोग हा संस्थेच्या हितासाठी, सभासदांच्या हितासाठी आणि येणाऱ्या उत्पन्नामधून गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी, सार्वजनिक हितासाठी करणं याला आदर्श संस्कृती म्हणतात. पण तुमच्या कार्यातनं आदर्श संस्कृतीचं दर्शन झालेलं आहे. याचे सगळे मालेगावकर आणि सगळा जिल्हा साक्षीदार आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये मागच्या वर्षी तुम्ही या ठिकाणी आला, जो वचननामा दिला तो सगळा वचननामा 100% पूर्ण केलेला आहे. प्रशासक भोरिया ना, भोरिया ह्या त्यावेळेला ह्या बँकेवर प्रशासक झाला. प्रशासक हा कशासाठी येतो? बँकेचे आदरणीय सुरेश नाना या ठिकाणी आलेले, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचवर इकडे या. प्रशासक एवढ्यासाठी नियुक्त केला जातो की तिथल्या संचालक मंडळाने जर भ्रष्ट कारभार केला असेल तर बँकेला स्थिर स्थावर करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी. परंतु आरबीआयने हा भोरिया प्रशासक त्या ठिकाणी नियुक्त केला. त्यावेळेला बागमार साहेब आणि वसंतरावजी गीते यांच्या सगळ्या कार्यकाळामध्ये फक्त 3% एनपीए होता. किती? 3%. या भ्रष्ट भोरिया प्रशासकाने तिथे भ्रष्ट कारभार करून तो 3%चा एनपीए 38% आणि 39%वर नेला. इतकं भ्रष्ट कामकाज त्याने. एवढंच नाही तर मी जी माहिती घेतली, मागे ग्राहक मेळावा झाला होता आणि त्या ग्राहक मेळाव्याच्या माध्यमातून 5 वर्षात काय झालं ती जाणून घेतली. तर त्या भोरियाने राज्यामध्ये कर्ज न वाटप करता राज्याच्या बाहेर 300 कोटी कर्ज वाटप केलं आणि ते वाटप करत असताना तारण सुद्धा नीट घेतलं नाही, वसुली सुद्धा केली नाही. मला वाटतं जर भोरिया राहिला असता 39% म्हणजे 2 वर्षांमध्ये 50%वर त्यांनी एनपीए नेला असता. बोलता बोलता ही बँक या शेतकऱ्यांची, जिल्ह्याची जी आर्थिक वाहिनी होती, माय माऊली होती एनडीसी बँक, जिची 5,000 ठेव होती, 3600 कोटी ठेव होती, ती जशी अधोगतीच्या वाटेला गेली
तसा तो भोरिया जर राहिला असता तर निश्चितपणाने त्यांनी सगळा बट्ट्याबोळ वाटून इलाव एनडीसी बँकच्या वाटेवरचं प्रवासी केलं असतं. मी या प्रसंगी या ठिकाणी भंडारी साहेबांनी उल्लेख केला की विजयजी साने, हेमंतजी धात्रक भाऊ या सगळ्यांनी पाठपुरावा करून प्रशासकाला त्या ठिकाणी पायउतार केलं आणि हजारोंची रोजी जिवंत करणाऱ्या या बँकेला सावरलं. म्हणून तमाम सभासदांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं. कारभार घेतल्या अतिशय काटेकोर कारभार. इथे भंडारी साहेब बोलले की मला वाटतं नेते कसावे असावे तर आदरणीय वसंतरावजी गीते आणि आदरणीय भंडारी साहेबांच्यासाठी. म्हणजे ज्या वेळेला राजकीय पावलं तिथे येतात त्या संस्थेचं वाटोळं होतं याच्या आपण साक्षीदार आहोत. काही तुरळक मोजण्यासारखे आहेत, मोजण्यासारखे की त्यांनी त्या ठिकाणी प्रगती केली. वसंत भाऊंचा मोठेपणा एवढा की मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. सन्माननीय रणजनजी ठाकरे या ठिकाणी आहेत. रणजनजी ठाकरे हे राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात. यांनी ह्या संस्थेला हजारोंची रोजी म्हणून बघितलं. माझ्या नेतृत्वात निवडून आलेले म्हणून मी पहिला चेअरमन होईल अशी भावना न ठेवता बँकेकडे हित दिलं आणि माझ्याकडे अनेक लोक राजकीय माध्यमातून येतील, मला अडचण होईल आणि या बँकेला मी अडचणीत आणेल अशी अभ्यासू भावना ठेवून उदात्तपणाने आदरणीय भंडारी साहेबांना पहिलं चेअरमन केलं आणि ह्या व्यक्तिमत्वाने अतिशय काटेकोर कामकाज करून त्या बँकेला अतिशय सुंदर स्थितीमध्ये पहिली ओपनिंग सचिन तेंडुलकर सारखी केली. आणि मला वाटतं या सगळ्या कार्यकाळामध्ये जे काही कर्ज बुडीत होतं तर 100 कोटीच्या आसपास ते कर्ज ह्या कार्यकाळामध्ये वसूल झालं. या सगळ्या 5 वर्षांमध्ये हे सगळं चांगलं काम करतं. म्हणजे जर पदाचा ऐवास असला असता तर स्वतः त्यांनी पद मागून घेतलं असतं रणजन ठाकरे यांनी सगळ्यांनी या सगळ्या मंडळीने. परंतु बँकेला प्राधान्य दिलं. आपल्या राजकारणामुळे बँकेला धक्का लागू नये आणि हजारोंची रोजी बुडू नये ही सगळी उदात्त भावना या ठिकाणी. एनपीए 3% आणला. मला वाटतं नेट एनपीए तर आता 0% आहे. म्हणजे बघा 5 वर्षामध्ये ह्या माय बापांनी हा एनपीए बँकेचा 39% सुरेशजी 0 एनपीए आणला. नेट एनपीए अवघा आता 3-4% एनपीए बाकी राहिलेला. म्हणजे अतिशय सुंदर कामकाज. मला वाटतं याच्यापेक्षा आणखीन काय गोष्ट त्या ठिकाणी बघितली पाहिजे. मग त्याच्याही पलीकडे जाऊन जे काही व्याजदर आहे, व्याजदर सुद्धा स्टेट बँक असेल, ज्या नॅशनलाइज बँक असतील त्या नॅशनलाइज बँकेपेक्षा 7.5% आणि 8.5% व्याजदर आहे. मला वाटतं कोणतीही बँक महाराष्ट्रामध्ये देत नाही. ही एकमेव आपली नामको बँक देते. ही निश्चितपणाने कौतुकास्पद बाब. यांच्या ह्या होम लोनला 7.5% स्टेट बँक सुद्धा देत नाही. स्टेट बँक, आयसीआय बँक या सगळ्या नॅशनलाइज बँकांचं 8.5% आहेत. बोलता या मायबापांनी हातावरचे पानटपरीवाले असतील, रसवंतीवाले असतील, रिक्षावाले असतील अशा 600 जणांची घरं बांधली. 300 कोटी होम लोनला वाटली. 15 कोटी शासनाचे ते अनुदान आहेत ते मिळवले आणि बँकेचं हित जोपासलं आणि गोरगरिबांना छत देण्याचं काम. इतक्या सुंदर संकल्पना यांनी ठेवल्या. मला वाटतं वेलकम इंटरेस्ट. म्हणजे प्रशासकाच्या काळामध्ये जेव्हा एनपीए वाढत चालला आणि अनाठाई कर्ज वाढत चालले, जागृत जे ग्राहक आहेत त्यांनी आपले डिपॉझिट काढायला सुरुवात केली. बँकेमध्ये तो अपप्रचार सुरू व्हायला लागला आणि डिपॉझिट जर जास्त प्रमाणात काढला असतं तर बँक अडचणीत आली असती. तर म्हणून जे जुने आदर्श ग्राहक होते ज्यांच्यामुळे बँक सुस्थितीत आली, चांगल्यापैकी उत्पन्न मिळतं चांगल्या आदर्श व्यापाऱ्यांनी, त्यांनी तिथून आपली ठेवी काढायला सांगितलं. ते आपले खाते बाजूला नेले. त्या जुन्या खातेदारांना भंडारी साहेब आणि आदरणीय वसंत गीते या सगळ्या अभ्यासू संचालकांनी वेलकम रेट दिले आणि वेलकम रेट हे 7.5% दिले. कोणत्याही बँकेमध्ये उद्योग व्यवसायाला अशा पद्धतीने 1% नॅशनलाइज बँकेपेक्षा कमी दिला आणि गेलेले आदर्श ग्राहक परत आणण्याचं काम केलं. म्हणजे अतिशय सुंदररित्या कितीतरी गोष्टी बोलण्यासारख्या. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट असेल, कर्ज वसुली असेल, कर्ज वाटप असेल, गोरगरिबांचे घर कसे होतील ते असेल आणि एवढंच नाही तर कोऑपरेटिव्ह बँक ही आयसीआयसी बँक, एचडीएफसी बँक यांच्या सारख्या कोऑपरेटिव्ह बँकेसारखं यांचं कॉर्पोरेट बँक सारखं ऑनलाईन कामकाज चालू झालं.
घरामधून तुम्ही पैसे टाकू शकतात, घरामधून काढू शकतात ऑनलाईन. म्हणजे सगळ्या टॉपच्या नॅशनलाइज बँकेच्या कॉम्पिटिशनला या बँकेला 5 वर्षामध्ये सगळं वसूल करून त्या स्पर्धेत आणून ठेवलं. ही यांच्या कार्याची प्रचिती. आणि एवढंच नाही तर कॅन्सर सारखं रुग्णालय मला मागच्या महिन्यामध्येच भंडारी साहेबांनी बोलवलं होतं, मी गेलो. आजचे हे जे सत्कार आहेत ना, हे 2-3 का झाले बरं का भैया, हे 2-3 जे सत्कार का झालेत याच्यामध्ये म्हणजे ते तर कोणाकडूनच नोकरी लावायला घेत नाहीत, कुठेही नाही. मला वाटतं जिथे स्टेट बँक रिझर्व्ह बँकेपर्यंत नॅशनल बँकेच्या प्रमाणे पगार दिले जातात. एनडीसी मध्ये जर आपण बघितलं तर शिपाई पगारपेक्षा कमी तरी 15 लाखाच्या खाली रेट नाही. इथे या माय बापांनी हजारो शेकडो लोकांना नोकऱ्या दिल्यात, 1 रुपया घेतला नाही. आणि ही यांची या मालेगाव तालुक्यामध्ये 2 नोकऱ्या दिल्यात आणि 1 आजनला आणि 1 याला छोटी आगारला, त्यांच्या माध्यमातून हा सत्कार होता. आणि दुसरा सत्कार जो होता तो साबिर हाजी साहेब या ठिकाणी इसूफ हाजी आलेले नाहीत. आजच आपल्या नामको बँकेमध्ये कॅन्सरचं हे घ्यायला गेलेले, केमो घ्यायला. मग केमो घ्यायला ज्या वेळेला फोन केला अतिशय वाईट परिस्थिती होती आणि तो फोन मी महेंद्र बुरडांना आणि आदरणीय भंडारी साहेबांना केला. त्याला बसवलं जात नव्हतं. 0 मिनिटामध्ये त्याला नंबर हे बाजूला करून त्याला तिथे मध्ये घेतलं आणि त्याला त्याच्यानंतर नंबर लावायची वेळ आली नाही. अतिशय वाईट परिस्थितीमधून एकदम सर्वसामान्य कुटुंबातला त्याला 1-2 वर्ष सुंदर ट्रीटमेंट देऊन आज तो चांगल्या योग्य स्थितीमध्ये आहे. आणि त्या आदरापोटी या सगळ्या माझ्या रमजानपुरातल्या त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी हा तुमचा 3रा सत्कार केला. त्यांना जेव्हा सांगितलं की वसंत गीते साहेब, भंडारी साहेब हे सगळे येत आहेत तर ती ही सगळी मंडळी ती या ठिकाणी बसली. म्हणून चांगलं केलेलं वाया जात नाही, कोणाचंही गोड कौतुक होत नाही. ते गोड कौतुक तुमचं कार्य आणि कर्तृत्व ठरत असतं. तुम्हाला जरी ते थोडंसं अनोखं वाटत होतं पण ही तुमच्या ग्रेट आणि चांगल्या कार्यकर्तृत्वाचा हा सन्मान होता, हे मी या ठिकाणी नमूद करेन. अनेक गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारखे, वेळेचं भान ठेवत मी जास्त काही बोलणार नाही. मी एकच गोष्ट सांगेन की तुमचं कॅन्सरचे उपचार, तुमची सगळी ही गोष्ट जर बघितली तर मला असं म्हणावं असं वाटतं की चंदनापेक्षा वंदन हे अधिक शिथिल असतं. चंदनापेक्षा वंदन हे अधिक शिथिल असतं. एखाद्या व्यक्तीचा पदाचा सत्तेचा प्रभाव अधिक असण्यापेक्षा त्याचा स्वभाव अधिक चांगला असणं महत्वाचं असतं. माणसाने योगी होण्यापेक्षा, सत्ताधारी होण्यापेक्षा जनतेसाठी उपयोगी होणं अधिक महत्वाचं असतं. तुम्ही कॅन्सरच्या माध्यमातून जनतेला उपयोगी झालात. तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या सगळ्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दिलेले सगळे शब्द पूर्ण केले. तमाम सगळ्या सभासदांच्या वतीने तुमचं अभिनंदन आणि सगळ्या शुभेच्छा. या ठिकाणी रवीश महारू साहेबांनी एक विषय ठेवला मालेगाव मधला बँकेचा, शाखेचा. हरकत नाही, त्यांच्या भावनेतून त्यांनी ज्या गोष्टी ठेवल्या. पण मी नम्रपणाने या ठिकाणी सांगेल, इथे बरेच जण ग्रामीण भागातले आले. लखमापूर हे गाव सटाणा आणि मालेगावच्या मध्यावर आहे. लखमापूर ही डाळिंबाची, द्राक्षाची सगळ्या व्यापाऱ्यांची बाजारपेठ आहे. लखमापूरमध्ये 2-3 गावं, निंबोळा, पांडुरुंग, तळवाड, पाडापाटी, धांगरी, यशवंतनगर हे सगळे जोडलेले आहेत. तिथे एकच बँक आहे, जिल्हा बँक. ती मोडकळीस निघाली, महाराष्ट्र बँक आहे आणि करोडाच्या उलाढी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मालेगावला जेव्हा शेतकरी त्यांचं पेमेंट घ्यायला येतात तर अनेक घटना आपण घडतात हेही पाहतो. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून तिथे सर्वसामान्य आता एमएसबीचे बिल असतील, पगार असतील, सगळे दिवसभर त्यांना त्या ठिकाणी बसावं लागतं भाऊ. आणि त्या लखमापूरमध्ये या सगळ्या दृष्टिकोनातून तुमची एक शाखा झाली ऑनलाईन काम करणारी. तर तिथे जे शेतकरी मायबाप आहेत त्यांच्या ज्या अडचणी होतात अनुदान मिळण्याच्या बाबतीमध्ये, पैसे व्यापाऱ्यांच्या काढण्याच्या बाबतीमध्ये आणि ज्या काही योजना गरीब, गोरगरीब, दलित बांधवांना शासकीय योजना येतात त्या काढण्यामध्ये, तर लखमापूरला एक शाखा तुमची झाली पाहिजे अशी लखमापूरच्या वतीने आणि बागलाण तालुका, मालेगाव तालुक्याच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आणि हे निवेदन तुम्ही घ्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्या शाखेला त्या ठिकाणी परवानगी द्यावी, शाखा सुरू करावी अशी विनंती करतो. पुन्हा येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा आणि समोर बसलेल्या सगळ्या मायबापांना खूप साऱ्या मोरपैकी शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.